बघा इथं आता प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. तर प्रॉब्लेम काय आहे, इफ ए अँड बी आर द ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे काय की 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर. ठीक आहे. मग 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर म्हणजे दोघं म्हणजे ते 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे. जर आपण इथं ते जर असे ड्रॉ केले, बघा सपोज ही कोऑर्डिनेट सिस्टम आहे आणि आपण सपोज ए अँगल ड्रॉ केला होता. ठीक आहे. हा काय ए अँगल आणि दुसरा अँगल ड्रॉ केला होता बी. आता याच्यामध्ये जास्त कोणी कमी कोणी माहीत नाही आपल्याला. ठीक आहे. मग मी इथं अंदाजे ड्रॉ केला आता, म्हणजे असं परफेक्ट नाही. बट तुम्ही जर बघितलं तर हा पण काय आहे 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे आणि हा पण कसा आहे 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. दोन्ही पण अँगल कुठे येऊ राहिले, सेकंड क्वाड्रंटमध्ये येऊ राहिले. कुठं? सेकंड क्वाड्रंटमध्ये. ठीक आहे. तर मग आता आपण याचं सोल्युशन फाइंड आउट करणार. तर सगळ्यात पहिले काय विचारलं, इफ ए अँड बी आर द ऑब्ट्यूज अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये, साइन ए इक्वल्स टू 5/13 अँड कॉस बी इक्वल्स टू -4/5. फाइंड द क्वाड्रंट ऑफ साइन ए प्लस बी. म्हणजे इथं काय आहे, तुम्हाला साइन ए प्लस बीचा क्वाड्रंट फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना तुम्हाला काय काय सांगितलं आहे, आता फाइंड क्वाड्रंट ऑफ नाही अँड इथं. ठीक आहे. तुम्हाला काय विचारलं आहे, क्वाड्रंट फाइंड आउट करायचा ए आणि बीचा आणि साइन ए प्लस बी फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आता ॲक्च्युली मिस्टेक झालेली आहे, फक्त फाइंड साइन ए प्लस बी असंच आहे तिथं. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त साइन ए प्लस बी फाइंड करायचं आहे. ठीक आहे. आता आपण सोल्युशन बघू. सगळ्यात पहिले काय करायचं आता, सोल्युशन. मग आता साइन ए प्लस बी फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे, ए अँड बी आर ऑब्ट्यूज अँगल. कोणते अँगल आहे, ऑब्ट्यूज अँगल आहे. ठीक आहे. ऑब्ट्यूज अँगल. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, साइन ए. साइन ए किती दिलेलं आहे, 4/5 दिलेलं आहे. आणि कॉस बी, किती दिलेलं आहे, -4/5 दिलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, साइन ए प्लस बी. काय करायचं आहे, साइन ए प्लस बी. मग बघा साइन ए प्लस बी. मग साइन ए प्लस बीचे एक्सपान्शन काय येतं, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ठीक आहे. आता जर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं तर आपल्याकडे काय काय आहे, साइन ए आहे आणि नंतर मग काय आहे, कॉस बी आहे. पण आपल्याकडे कॉस ए साइन बी नाही. मग आता कॉस ए साइन बी फाइंड आउट करायची. ठीक आहे. इथं 4/13 आहे. किती आहे, 5/13. ठीक आहे. 5/13. मग आता सगळ्यात पहिले आपण साइन बी फाइंड आउट करू, सॉरी साइन ए फाइंड आउट करू. मग बघा आता इथं इथं लिहायचं, मग साइन ए इक्वल्स टू 5/13. ठीक आहे. मग 5/13 जर असेल
आपण आता आयडेंटिटी यूज करणार. ठीक आहे, मग आयडेंटिटी काय आहे? एक मिनिट इथं लिहिता तुम्ही. इथं लिहायचं वी नो दॅट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. ठीक आहे, मग आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1. मग आता याच्यानुसार काय होणार? आता कॉस स्क्वेअर ए, आता आपल्याकडे काय आहे, साइन ए माहिती आहे आपल्याला, कॉस स्क्वेअर ए इकडे ठेवायचं. मग कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए होणार. ठीक आहे, मग आता काय करायचं, नेक्स्ट स्क्वेअर रूट घ्या. मग कॉस ए इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर ए होणार. बरोबर. मग आता साइन ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं. साइन ए ची व्हॅल्यू काय आहे? साइन ए ची व्हॅल्यू दिलेली बघा 5/13 मायनस ब्रॅकेटमध्ये येणार 5/13. पण इथं काय साइन स्क्वेअर म्हणून याचा स्क्वेअर करावा लागला. मग अंडर रूट ऑफ 1 मायनस, आता 5चा वर्ग किती आहे? 25 अपॉन 13चा वर्ग येतो 169. किती येतो? 169. मग आता हा स्क्वेअर रूट, आता इकडच्या बाजूला काय आलं? कॉस ए. ठीक आहे, कॉस ए. मग आता बघा इथं स्क्वेअर रूटमध्ये डिनॉमिनेटर सेम करा. डिनॉमिनेटर जर सेम केलं तर 1ला आपल्याला 169 ने मल्टिप्लाय करायला, हा 25 मायनस तसाच परत डिनॉमिनेटरला येणार आहे 169. ठीक आहे, मग आता बघा ठीक आहे, मी इथं पार्टिशन करतोय आणि हे मिटून टाकतोय, कारण की हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी काढलं होतं. ठीक आहे, ही पेपरमध्ये काढलं काय नाही काढलं काही फरक पडत नाही. मग इथं बघा आता कॉस ए इक्वल्स टू, आता अंडर रूट ऑफ 169 मधून जर 25 गेलं तर किती राहत्या? आता बघा 9 मधून 5 गेले तर राहिले 4, त्याच्यानंतरनं इकडनं 2 गेले म्हणजे राहिले 44, 4 आणि 1 अपॉन 169. आता जर तुम्ही याला स्क्वेअर रूटच्या बाहेर आणलं, कॉस ए इक्वल्स टू, आता स्क्वेअर रूटच्या बाहेर जर घेतलं तर प्लस मायनस येणार. ठीक आहे, आणि इथे येणार आहे 12/13. मग बघा आता सेकंड क्वाड्रंट सांगितलं होतं, ऑप्टिव्स अँगल आहे. कोणता अँगल आहे? ऑप्टिव्स अँगल. ऑप्टिव्स अँगल जर असेल तर तो 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर येतो. ठीक आहे, 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर येतो. मग 90 डिग्रीपेक्षा जर ग्रेटर असेल तर क्वाड्रंट कोणता राहतो? सेकंड क्वाड्रंट राहतो. कोणता क्वाड्रंट राहतो? सेकंड क्वाड्रंट. मग सपोज आपण हे जो अँगल आहे तो इथं आहे. ठीक आहे, मग सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय राहतं? निगेटिव्ह राहतं. मग इथं कॉस ए काय येणार आहे? कॉस ए इक्वल्स टू मायनस 12/13. A is in second quadrant. A is in second quadrant. ठीक आहे, मग हे सेकंड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे आपल्याला जो कॉस जो आहे तो कसा भेटला? कॉस ए कसा भेटला? निगेटिव्ह भेटला. ठीक आहे, मग आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता आपल्याला गिव्हन काय आहे? ठीक आहे, मग परत लिहायचं इथं नेक्स्ट फाइंड साइन बी. आपल्याला गिव्हन काय दिलेलं आहे? कॉस बी. कॉस बी इक्वल्स टू मायनस 4/5 दिलेलं आहे. मग इथं लिहायचं वी नो दॅट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. मग आपल्याला काय माहिती आहे इथं? कॉस बी माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे इथे येणार आहे, मग बघा इथे येईल साइन स्क्वेअर बी. आता थिटाचे रिप्लेसमेंट कोण इथं? बी आहे. ठीक आहे, आणि कॉस स्क्वेअर
बी इक्वल्स टू 1. मग आता बघा साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी. आता कॉसची तिथं आपल्याला कॉसची व्हॅल्यू माहिती, ठीक आहे. कॉसची व्हॅल्यू काय इथं -4/5 चा स्क्वेअर इक्वल्स टू 1. मग आता इथं आपल्याला साइन स्क्वेअर बी फाइंड आउट करायचं आहे. मग साइन स्क्वेअर बी इक्वल्स टू 1 मायनस ब्रॅकेटमध्ये येणार आहे -4/5 चा स्क्वेअर. मग इथं जर स्क्वेअर केला 1 मायनस, आता याचा स्क्वेअर किती येणार आहे 16/25, ठीक आहे. मग 16/25 आलं आणि इकडच्या साईडला काय साइन स्क्वेअर बी, ठीक आहे. मग आता बघा दोन्ही बाजूंना स्क्वेअर रूट घ्या. मग इकडे काय येणार साइन बी इक्वल्स टू √1 मायनस 16/25, ठीक आहे. मग तुम्ही जर इथं ब्रॅकेट्स नाही का म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये डिनॉमिनेटर जर सेम केला तर 25 मायनस 16/25 होणार, ठीक आहे. मग आता बघा इथं साइन बी इक्वल्स टू इथं अंडर रूटमध्ये येणार. आता 25 मधून 16 गेले किती राहिले 9/25, ठीक आहे. आता बघा याला जर स्क्वेअर रूटच्या बाहेर आणलं तर स्क्वेअर रूटच्या बाहेर आणल्यावर काय होईल बघा मी इथं लिहितो. म्हणून साइन बी इक्वल्स टू प्लस मायनस, आता स्क्वेअर रूटच्या बाहेर येताना काय येणार आहे 3/5 येणार. मग आता याच्यामधला प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं. मग आता इथं बघा जो अँगल आहे तो पण कुठे आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये. कुठे आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये. कुठे आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे इथं साइन काय आहे पॉझिटिव्ह आहे. मग इथं लिहायचं बी इज इन सेकंड क्वाड्रंट सो मग काय साइन बी इक्वल्स टू 3/5. साइन बीची व्हॅल्यू काय आली 3/5 आली, ठीक आहे. मग बघा आता आपल्याला सगळे भेटले. 2 गिवन होते, 2 आपण फाइंड आउट केले. मग त्याच्यानुसार काय आता साइन ए प्लस बी फाइंड आउट करायचं, ठीक आहे. 1 मिनिट इथं पेज ब्लँक आलं, सेटिंग चेंज झाली, ठीक आहे. तर आपण आता इथं काय करू कॉपी करून घेऊ. ठीक आहे पेज डिलीट करू. एक मिनिट. बघा इथं होतं आपण हे पेज नवीन ऍड केलं होतं पण ते व्हाईट पेज आलं तर याला डिलीट करू, ठीक आहे. आता बघा आपण परत प्रिव्हियस पेजवरती आलो, नवीन पेज ऍड केलं तिथं हे गायब झालं, ठीक आहे. मग आता बघा इथं काय करावं लागेल
याच पेजला डबल कॉपी करावं लागेल. ठीक आहे, डबल कॉपी केलं मी. व्हाईट पेज येत आहे नाहीतर मग मिटावं लागेल सगळं आता. ठीक आहे, सगळं मिटलं बघा. ठीक आहे, आता बघा बॅक साईडच्या पेजवरती काय काय आलं होतं आपलं. आपल्याकडे बघा, आपल्याला काय आहे की साईन ए प्लस बी फाइंड आउट करायचं आहे. मग साईन ए प्लस बी फाइंड आउट करायसाठी आपल्याला काय पाहिजे, काय काय माहिती पाहिजे बघा. इथं मी परत लिहितो. साईन ए प्लस बी, साईन ए प्लस बीचं एक्सपान्शन काय आहे, साईन ए कॉस बी, त्याच्यानंतर ना प्लस कॉस ए साईन बी. ठीक आहे, मग आपण आता प्रत्येकाची व्हॅल्यू फाइंड आउट केली. प्रत्येकाची काही व्हॅल्यू गिवन होत्या, काही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या. म्हणजे 2 गिवन होत्या, 2 फाइंड आउट केल्या. साईन ए काय आला बघा, साईन ए आपल्याला गिवन होता 5/13. ठीक आहे, काय आहे 5/13. त्याच्यानंतर ना कॉस ए किती आला, कॉस ए आला बघा 12/13. ठीक आहे, मायनस 12/13. ठीक आहे, त्याच्यानंतर ना कॉस बी, कॉस बी आपल्याला गिवन होता. कॉस बी गिवन काय होता, -4/5, -4/5. ठीक आहे, त्याच्यानंतर ना साईन बी काय आला 3/5 आला. किती बाय आला 3/5. ठीक आहे, क्रॉस चेक करून घ्या एकदा. 3/5. ठीक आहे, मग आता या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती, या काय करायच्या, त्या याच्यात पुट करायच्या. ठीक आहे, मग इथे येणार बघा साईन ए प्लस बी इक्वल्स टू साईन ए, साईन ए काय 5/13 इंटू कॉस बी, कॉस बी काय -4/5. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस प्लस नंतर ना कॉस ए, कॉस ए काय -12/13 इंटू कॉस बी, सॉरी साईन बी, साईन बी काय 3/5. आता मल्टिप्लिकेशन करा डायरेक्ट. मग बघा 4/20, -20 येणार अपॉन 13/65 प्लस 12×36, 12×36 पण मायनस साईन येणार आहे अपॉन 13/65. ठीक आहे, दोन्ही पण मायनस टर्म आल्या. आता -36 प्लस -20, -20 प्लस -36. डिनॉमिनेटर दोघांचं सेम आहे 65. आता -36 प्लस 20, -20 किती येणार बघा 56 येतं. किती येतं -56. दोघांची ॲडिशन होईल, साईन मायनस येईल आणि डिनॉमिनेटर सेम राहील. म्हणजे साईन ए प्लस बी, ए प्लस बी, ए प्लस बी किती आला -56/65. ठीक आहे, मग बघा आपण स्टार्टिंगला काय केलं, आपल्याला 2 अँगल दिलेले होते ए अँड बी. ते कोणते अँगल सांगितले होते, ऑप्टिव्स अँगल. ऑप्टिव्स अँगल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा मोठे. 90 डिग्रीपेक्षा मोठे म्हणजेच सेकंड क्वाड्रंटमध्ये. कोणत्या क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंटमध्ये. इथं लिहा वाटलं तर सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे, मग साईन ए दिलेला होता 5/13, कॉस बी दिलेला होता -4/5. मग साईन ए प्लस बी, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. मग आपल्याला समजलं की आपल्याला 2च टर्म दिलेले आहे, 2 फाइंड आउट करायचे. मग बाय द आयडेंटिटी आपण काय केलं, कॉस ए फाइंड आउट केला. नंतर ना पुन्हा बाय द आयडेंटिटी साईन बी फाइंड आउट केला. नंतर ना आपला जो फॉर्म्युला होता ए प्लस बीचं एक्सपान्शन, त्याचा यूज करून आपण काय केलं, एक्सपान्शन केलं.
त्याचा यूज करून एक्सपान्शन केलं, साईन ए प्लस बी इक्वल्स टू साईन ए कॉस बी कॉस ए साईन बी. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटलं -56/65. ठीक आहे. असा प्रॉब्लेम जर आला तर 4 मार्क